सिद्धगिरी कण्हेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींचे शिष्य तसेच उपक्रमशील शिक्षक PS पाटील यांचे सुपुत्र अरविंद यांचा विवाह भुदरगड तालुक्यातील नाधवडे इथल्या प्रतीक्षा यांच्यासोबत अत्यंत आध्यात्मिक आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला आहे। या विवाह सोहळ्यात आध्यात्मिक वारसा असलेल्या पाटील कुटुंबियांनी आधुनिक तिखाऊ परंपरांना छेद देत सामाजिक आणि पर्यावरणीय जाणीवांचा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे। लग्न मंडपात हरिनामाच्या गजरात आणि भजन संतांच्या मधुर स्वरांनी वातावरण भक्तिमय झालं होतं, तर आधुनिक डॉल्बी वाद्यांना पूर्णतः फाटा देत लेझिम आणि घुमक्याच्या तालावर वधूवरांचं स्वागत करण्यात आलं। या पारंपरिक साजाने उपस्थितांना वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला। दरम्यान वाढत्या उन्हाचा झळा आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन डोक्यावर अक्षता पडल्यानंतर वधूवरांनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून झाडांना पाणी घातलं। या उपक्रमातून पर्यावरण जपण्याचा प्रभावी संदेशही त्यांनी दिलाय। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचं भरभरून कौतुक केले। शिवाय गगनबावड्यातील धुंडवडे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक मर्दानी खेळानं या लग्न सोहळ्यात वेगळीच रंगत आणली आहे। त्यामुळे अशा या साधेपणात आध्यात्मिक आणि पर्यावरणाचा संदेश देत झालेले विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे। Yes.